घ्या लस्सी घ्या बोनेट खोलून. होय होय हॅपी काय मस्त टाइमावर आलायस बाबा. दे 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 बाबा. अच्छा ऐक सगळ्यांना लस्सी पास. हा हो पाजी. चल विरे थँक्यू सो मच. सोडी एक मिनिट. आठवतंय आपण कॉलेजमध्ये लस्सी कशी प्यायचो? हो मग होऊन जाऊ दे. अरे मग होऊन जाऊ दे. सोडी बल्लू जिथे ओय लस्सी पिते किथे. ओय इथे ओय इथे ओय इथे इथे इथे. ओय मी फर्स्ट आलोय बोललो ना. हो बाजी आधी मी रे बाबा मी. हो असं काय करता ओय, जास्त नको बोलू उचलून बाहेर फेकेन. हो बाजी बाहेर तर त्याला जायचं त्याला पाठवा. ओ यारो कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या. होय मला हे सांगा फक्त लस्सी पिऊनच जुन्या आठवणी ताज्या करायच्यात का? पार्टीसाठी नाही करायची. मी तुला बरोबर ओळखते रोशन. मला माहितीये तू उदवाडाला काय येत नाहीयेस. मला चांगलं माहितीये. काय माहितीये सोनी का नाही येणार मी? गोगी घरात नाही ना. मी उदवाडाला जाणार आहे आणि तू घरात एकटा आहेस. मग तुला पार्टी शार्टी करण्याची संधी मिळेल. ओ सोडी माझ्या मित्रा गाडीची डिक्की तर पूर्णपणे इम्पोर्टेड बॉटलनी भरली आहे. ओय जेव्हा संध्याकाळ होईल ओय सूर्य मावळेल आणि रात्र होईल मग चंद्राच्या प्रकाशात आपण उघडूया डिक्की. ओय डिक्कीत पडलेल्या इम्पोर्टेड बाटल्या उघडूया. ओय बॉटल उघडली तर आपण पण उघडू आणि जुन्या गोष्टींच्या पेट्या पण उघडू. ओय सोडी पाजी बल्लूच्या घरी ठीक 8:30 वाजता पोचा. ओय मस्त पार्टी शार्टी करू. मस्त कलंदर होऊया. ओय बल्ले बल्ले होईल. ओय सोडी पाजी मी काय बघतोय. अरे फक्त बाटलीचं नाव ऐकून तुझा चेहरा उजळून जायचा आणि आज पार्टी शार्टी वगैरेच बोलतोय तर तुझा चेहरा कोमेजलेला काय? ओय सोडी सगळं ठीक आहे ना? हो यारा तसं सर्व ठीक आहे पण सॉरी मी आज पार्टी शार्टी नाही करू शकत. ओय सोडी ओय तू नको बोलतोयस पार्टी शार्टी साठी. हो यारा मीच नाही म्हणतोय पार्टी शार्टी करण्यासाठी. ओय पण का? माझी रोशन डार्लिंग उदवाडाला गेलीये कझिनच्या लग्नाला. ओय मला पण जायचं होतं पण गॅरेज मध्ये एवढं काम होतं मी जाऊच नाही शकलो. हा तर मग पार्टी शार्टी नाही करू शकणार सॉरी. ओय सॉरीचा लाडका भावा मी कॅनडा वरून तुझी इकडे सॉरी ऐकून आलोय. दे फोन दे रोशन बाबीला फोन कर. अरे ऐक माझा ऐक. उदवाडाला जायच्या आधी माझी रोशन डार्लिंग माझी पार्टी शार्टीची गाडी पंक्चर करून गेलीये. म्हणजे काय? ओय म्हणजे हे की आज माझा प्रिय मित्र आणि माझा शेजारी बिडूच्या घरी मला डिनर साठी जायचंय. ओय माधवी वहिनीने तर किती तयारी केलीये. ओय यार जर मी आज भिडूच्या घरी नाही गेलो ना तर भिडू आणि माधवी वहिनी दोघांचं मन तुटेल यारो. ओय यार सोडी तुला भिडूचं मन तुटण्याची काळजी आहे. आमच्या मनाचं काहीच नाही. ओय बिडूचं मन आहे आणि आमचं काय मन हॉटेलचं बिल आहे. ओय माझं ऐका तरी मित्रांनो. आम्हाला काही ऐकायचं नाही. अरे भिडूला तर तू रोज भेटतोस ना. ओ हा यार मी एका दिवसासाठी कॅनडावरून आलोय. एक रात्र नाही घालू शकत माझ्यासोबत. हो यार हे खूपच चुकीचं आहे सोडी. ओय तू मला काळजाचा तुकडा बोलतोस आणि काळजाच्या तुकड्यासाठी एक संध्याकाळ नाही देऊ शकत. ओय यारा एक संध्याकाळ काय पार्टी शार्टीसाठी तर अशा खूप संध्याकाळ देईन मी तुला पण आजची संध्याकाळ नाही. ते बघ मित्रा मी पूर्ण स्पष्ट बोलतो. ओ जर तू आज संध्याकाळी आमच्या सोबत पार्टी शार्टी नाही केलीस ना तर आज नंतर तुम्हाला परत फोन करू नको. अरे ओय मला पण करू नको. जिते बल्लू असं नका बोलू यारो. ओय जे बोलायचं होतं ते बोललो. आता तू बोल काय करायचंय. बोल पार्टी शार्टी करायची आहे की मैत्री तोडायची आहे. ओ यारो असं बोलून मला फसवू नका ना प्लीज. तुमचा हट्ट सोडा ना. ओय हट्टीपणा अजिबात नाही सुटणार. मला तुझ्यासोबत पार्टी करायची आहे म्हणजे करायची आहे. अरे ठीक 8:30 वाजता बल्लूच्या घरी ये आणि नाही आलंस ना तर तुला काय आमचं माझ्या आयुष्यातूनच डिलीट करून टाकी. अरे जिते ओय मी पण डिलीट करून टाकणार. बल्लू ओय सत श्री अकाल. सत श्री अकाल. अरे यार माझं ऐकून तर घ्या. अरे यार छड्या यार मी सिरियसली बोलतोय का समजून घेत नाही आहात प्लीज यार. ओय सोडी
8:30 वाजेपर्यंत ये. नाहीतर तुझी मैत्री नेहमीसाठी खतम. अरे संपली. 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 ऐका माझं. अरे तुम्हाला कळत का नाहीये मी फसेन यार यामध्ये. ओय जिते, अरे तू तरी ऐक माझं. अरे काय करतोय असं? 8:30 कॅनडाला चाललायस तू, ऐकून तर घे माझं. अरे समजून घ्या मला जरा. ओय काय करताय तुम्ही? ऐका माझं. ओय ओय यारो ऐका माझं, ऐका. ओय यारो ऐका ना. होय होय खूप वाईटरित्या फसलोय मी आज. माझा कॅनडावाला मित्र बोलतो जर 8:30ला पार्टी नाही केली तर मैत्री संपली. आणि दुसरीकडे भिडू बोलतो 8:30 वाजता त्याच्याकडे जेवायला नाही गेलो तर मैत्री मोडेल. ओय रबजी काय करू मी? भिडूला फोन करतो, बोलून सगळी परिस्थिती समजावून सांगतो. तो समजूतदार आहे, तो समजेल. हा हे ठीक आहे. सोडी भैया. हा बोला ना सोडी भैया. माधवी वहिनी जरा भिडूला फोन देता का? सोडी भैया ते बाहेर गेलेत पनीर आणायला. मटर पनीर करायचंय ना म्हणून. आणि काय झालं चुकून त्यांचा फोन इथेच विसरून गेले आणि माझा फोन घेऊन गेले. ओ इथे तर पनीर मटर बनवतायत. कसं सांगू, मी आज जेवायलाच नाही येऊ शकत. हॅलो. हॅलो हॅलो माधवी वहिनी. काय झालं? काही अर्जंट काम आहे का? हो नाही 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 काही अर्जंट काम नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. सोडी भैया लक्षात आहे ना 8:30 वाजता जेवायला इथे यायचंय. हो 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 येतोय मी. मस्तपैकी पंजाबी स्टाईलचा बेत करणार आहे मी. आणि काकाजी येत आहेत ना म्हणून त्यांच्यासाठी कढी खिचडी पण बनवणार आहे. आणि अंजली वहिनी मस्तपैकी आपल्यासाठी स्वीट डिश बनवणार आहेत. ओ तेरी, बिडूच्या घरी तर जोरदार तयारी चालू आहे. हॅलो 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 हॅलो. काय झालं सोडी भैया? सगळं ठीक आहे ना? तुमचा आवाज असा बदलल्यासारखा का वाटतोय मला? बदलल्यासारखा नाही नाही. अच्छा म्हणजे सगळं चंग आहे ना? सगळं 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 चंग आहे जी. सगळं 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 चंग आहे जी. मी पोहोचून जाईन जी. डोंट वरी. हो ठीक 8:30 वाजता मी पोहोचून जाईन मी. अरे काकाजी आणि जेठाप्रासोबत जेवण जेवायचंय. मस्त मस्त मज्जा मस्ती धम्माल येईल. खूप मजा येईल. हो ना माझी वहिनी? हो हो खूप मजा येईल. चला भेटूया 8:30 वाजता. ओके जी थँक्यू. ओके. ओय रबजी हे असं कसं फसवलत मला? माधवी वहिनी किती उत्साहात सर्व बनवतायत. काय करू मी? काय करू? कसं सांगू मी फसलोय? हे वाहेगुरु आज असं काहीतरी करा की 8:30 वाजायलाच नको. भिडूला पण आताच पनीर घ्यायला जायचं होतं. एकदा भिडूशी बोलणं झालं असतं तर सगळं सोल्युशन भेटलं असतं. तू माधवी वहिनीचा फोन घेऊन गेलाय. हा बोलून घेतो त्याच्याशी. सोडी भाऊ. हा बोल सोडी. भिडू सॉरी पण मी आज रात्री 8:30 वाजता तुझ्या घरी जेवायला नाही येऊ शकत. काय काय बोलतोय सोडी? नाही येऊ शकत म्हणजे? सोडी तुला लाज वाटत नाही? अरे सकाळपासून आमच्या घरी किती तयारी चालू आहे. तुझ्यासाठी सोसायटीचं पूर्ण काम सोडून विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन 1/2 किलो मटर सोडले आहेत मी. आता जाऊन 125 रुपयाचं पनीर घेऊन आलोय मी. का? कारण तुला पनीर मटर आवडतं म्हणून. आणि घरी बिचारी माधवी सगळी तयारी करत आहे. तुझ्यासाठी राजमा चावल बनवत आहे ती. का? तुला आवडतं म्हणून. आणि तू म्हणतोयस मी नाही येऊ शकणार? अरे सोडी सगळ्यांचा मूड खराब होईल. पूर्ण प्रोग्राम नष्ट होईल यार. भिडू ऐकून तर घे माझं. तू माझा ऐक सोडी. जर तू आज माझ्या घरी जेवायला आला नाहीस ना तर आयुष्यभर माझ्याशी बोलू नकोस. आज नंतर ना तू माझा शेजारी आणि ना मी तुझा शेजारी. रोशन सिंग सोडी तुझं न येणं म्हणजे आपल्या दोस्तीवर फुल स्टॉप. पूर्ण विराम. अरे भिडू माझं ऐकून तर घे. नाही 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 मी भिडूशी नाही बोलू शकत. तो रागवेल भडकेल तो. ओय रबजी काय करू मी?